सकल मराठा समाजानं विरोध केलेला नाही. सकल मराठा समाजानं राज्यपालांच्याकडं 15-20 दिवसापासून आम्ही पाठला करून त्यांची वेळ बघतोय. वेळ मागण्याचा उद्देश ज्या मंत्र्यांना ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना यांनी शपथ दिली आणि गोपनीय शपथेचा यांनी भंग केला म्हणून यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे वेळ मागितली. आम्हाला त्यांच्याकडून कुठल्याही वेळेचं मुंबईची वेळ आम्हाला त्यांचं अजून काही आलेलं नाही. तत्पूर्वी ते कोल्हापूरला येणार आहेत आम्हाला असं काल समजल्यावर आम्ही कोल्हापुरात त्यांची वेळ मागितलेली आहे. आता त्यांनी वेळ द्यावी. वेळ नाही दिली तर सकल मराठा ज्या पद्धतीने आंदोलन करतो त्या पद्धतीने आंदोलन करणार. फक्त हे आंदोलन प्रशासकाला झेपणार नाही. आम्ही इथं कोल्हापुरात आंदोलन केलं तर राज्यपाल जिथं जिथं महाराष्ट्रात जातील तिथं तिथं सकल मराठा आंदोलन करणार. म्हणजे राज्यपालांना देखील महाराष्ट्रात फिरायला बंदी होऊन जाईल. त्यामुळे प्रशासकानं काहीही करून उद्या आम्हाला त्यांची वेळ करून द्यावी, बैठक करून द्यावी, भेट घालून द्यावी. आमचं निवेदन आमचं कारण त्यांनी ऐकून घ्यावं एवढीच आमची सकल मराठा समाजाची मागणी आहे. SP साहेबांनी सांगितलं मी तिथं वर कळवलेलं आहे आणि तुमचा वेळ मागण्याचा प्रयत्न केलाय. आली वेळ योग्य झालं, नाही वेळ तर आम्ही आमच्या बरोबर ते त्यांच्या बरोबर. उद्या गरिबी काव्यानं करणार का? गरिबी नाही, आम्ही ओपनच करणार. गरिबी वगैरे काय करणार नाही. आम्ही करणार सकल मराठा म्हणून इथं आणि जनतेला आव्हान करणार. ज्यांना ज्यांना कुठं कुठं राज्यपाल भेटतील ज्या रस्त्याने जातील तिथं तिथं ज्यांना काय करायचं आहे ते त्यांनी तिथं करावं. सकल मराठा समाजाच्या वतीनं गेले अनेक दिवस आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मराठा समाजानं आंदोलन चालू केलेलं आहे. या आंदोलन सुरू असताना समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या शासनाचा मंत्री छगन भुजबळ करतोय. छगन भुजबळांनी समाजामध्ये मंत्री झाल्यानंतर सरकारची भूमिका म्हणून त्यांनी बोललं पाहिजे, परंतु ते घेतलेली शपथीचा भंग करून समाजामध्ये तेढ निर्माण करून कायदा सुव्यवस्था बिघडत आहे. याबाबतचं निवेदन माननीय राज्यपाल महोदयांना आम्ही दिलं होतं की आपण शपथ दिली आहात, शपथेचा शर्तभंग झालेला आहे, त्यामुळे या मंत्र्याला तात्काळ हटवा आणि त्याचे मंत्रिपद काढून घ्या ही मागणी आम्ही केली होती. पण राज्यपालांनी ती अजून मान्य केली नाही. उद्या राज्यपाल दौऱ्यावर येत आहेत. राज्यपालांची आम्ही भेट घेणार. कशी घेणार, काय घेणार, दिली तरी घेणार, नाही दिली तर घेणार हे मात्र नक्की. पण राज्यपालांना आरक्षणाबाबत नक्कीच आम्ही जाब विचारू आणि तो आज उद्या विचारला जाईल.